Good morning, all of you. Today's we have started बेसिक सायन्स केमिस्ट्री लेक्चर. तर आपण आज बेसिक सायन्स केमिस्ट्री या सब्जेक्टचं चॅप्टर सेकंड जो काय आहे मेटल करोजन इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री याच्यावरती रिव्हिजन घेणार आहोत. तर आतापर्यंत आपण जेवढे काही बेसिक सायन्स केमिस्ट्री या सब्जेक्टचे लेक्चर घेतले त्यामध्ये टोटल 3 चॅप्टर आहे तुम्हाला. त्यामध्ये चॅप्टर फर्स्ट केमिकल बॉन्डिंग अँड कॅटलायसिस, चॅप्टर सेकंड मेटल करोजन इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि चॅप्टर थर्ड काय आहे पेंट, वर्निसेस, इन्सुलेटर, पॉलिमर्स, ॲडिज्युएंट, लुब्रिकंट असे टोटल 3 चॅप्टर्स आहे तुम्हाला. त्यापैकी लास्ट लेक्चरमध्ये आपण चॅप्टर फर्स्टवरती त्या 3 चॅप्टरवरती आपले लेक्चर झालेले आहे. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला टोटल सिलेबसमध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये कोणकोणते पॉईंट्स आहे आपण त्याच्यावरती रिव्हिजन घेत आहोत. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण चॅप्टर फर्स्टवरती रिव्हिजन घेतले आहे. चॅप्टर फर्स्ट कोणता होता केमिकल बॉन्डिंग अँड कॅटलायसिस. त्यामध्ये कोणकोणते सब पॉईंट्स आहे, त्यामध्ये कोणत्या पॉईंट्समध्ये आपण काय स्टडी केले ते आपण बघितले लास्ट लेक्चरमध्ये. त्यामध्ये केमिकल बॉन्डिंग अँड कॅटलायसिस या फर्स्ट चॅप्टरवरती. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जो काही चॅप्टर सेकंड बेसिक सायन्स केमिस्ट्रीमध्ये मेटल करोजन इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टरवरती आपल्याला रिव्हिजन घ्यायची आहे. तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर सेकंड स्टार्ट करतो आहे मेटल करोजन इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री. तर त्यामध्ये बघा कोणकोणते सब पॉईंट्स आपण बघितले होते. त्यामध्ये चॅप्टर सेकंड आहे मेटल करोजन इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री. तर त्यामध्ये आपण फर्स्टली करोजन हा पॉईंट स्टडी केला होता. तर करोजनमध्ये काय बघितलं होतं, तर मराठीत सांगायचे झाल्यात करोजन म्हणजे काय गंज. जो काय आपण मेटल्स बघतो वेगवेगळे, त्याच्यावरती जो काही गंज चढतो त्याच्यावरती लेअर येतो त्यालाच काय म्हटलं त्यांनी करोजन. तर त्यामध्ये डेफिनेशन बघा करोजनची. करोजन इज द डिटोरेशन or destructive of metals and alloy in the presence of environment by chemical or electrochemical reaction. तर करोजन म्हणजे काय बघितलं होतं आपण इन्व्हायरमेंट म्हणजे जे काय मेटलचं डिटोरेशन ऑर डिस्ट्रक्शन होतं, म्हणजे मेटल त्यामध्ये खराब होतो आणि त्याच्यावरती जो काही गंज चढतो त्याच्यावरती जो काही लेअर फॉर्म होतो त्या लेअरला काय म्हटलं त्यांनी करोजन. तर त्यामध्ये डेफिनेशन काय बघितली होती आपण, करोजन इज द डिटोरेशन ऑफ डिस्ट्रक्टिव्ह ऑफ मेटल्स अँड alloy इन द प्रेझन्स ऑफ इन्व्हायरमेंट बाय केमिकल ऑर इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. ही त्याची आपण डेफिनेशन बघितली होती कशाची, करोजनची. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितला होता आपण क्लासिफिकेशन ऑफ करोजन. जो एक करोजन पॉईंट्स बघितला आपण त्याचे क्लासिफिकेशन बघितले. तर क्लासिफिकेशन म्हणजे जो काही करोजन आहे तो कोणकोणत्या भागामध्ये डिवाईड झालेला आहे त्यामध्ये बघितलं होतं. करोजन्स आर 2 मेन टाईप्स, ड्राय करोजन और वेट करोजन. जे काही करोजनचे 2 मेन टाईप्स आहे ड्राय करोजन आणि वेट करोजन आपण डिटेल स्टडी केले. तर ड्राय करोजनलाच अजून काय म्हटलं जातं ॲटोस्फेरिक करोजन ऑर केमिकल करोजन आणि वेट करोजनलाच दुसरं नाव काय इलेक्ट्रोकेमिकल ऑर इमर्स करोजन आपण त्यामध्ये बघितलं आहे. इन शॉर्टली बघूया. तर ड्राय करोजन म्हणजे काय, तर ड्राय म्हणजे काय कोरडा. तर ड्राय करोजन हे काय इन द प्रेझन्स ऑफ एअरमध्ये घडून येते ड्राय करोजन. आणि वेट करोजन म्हणजे वेट म्हणजे काय ओला. तर वेट करोजन इन द प्रेझन्स ऑफ त्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असतो का, तर नाही. कशात वेट करोजनमध्ये ऑक्सिजन इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन आणि ड्राय करोजन इन द प्रेझन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये घडून येते. त्यामध्ये ड्राय करोजन आणि वेट करोजन हे आपण डिटेल स्टडी केलं होतं. तर ड्राय करोजनमध्ये ऑक्सिडेशन करोजन हा पॉईंट्स बघितला होता. तर ऑक्सिडेशन करोजनमध्ये काय बघितलं होतं, देन रिॲक्शन विथ ऑक्सिजन. तर ऑक्सिडेशन करोजन ही ऑक्सिजनच्या प्रेझन्समध्ये रिॲक्शन घडून येते. त्यामध्ये बघितलं होतं सम ऑफ द मेटल्स डायरेक्टली रिॲक्ट विथ ऑक्सिजन इन द ॲब्सेन्स ऑफ मॉइश्चर. बघा त्यामध्ये जे का ऑक्सिजनच्या ॲब्सेन्समध्ये रिॲक्शन घडून येते त्याला काय म्हटलं आहे ऑक्सिडेशन करोजन आपण डिटेल बघितलं होतं. त्यामध्ये ऑक्सिडेशन करोजनची रिॲक्शन बघितली होती. त्यामध्ये बघा 4 आयर्न प्लस 3 ऑक्सिजन गिव्स 2 आयर्न अँड 3 ऑक्सिजन. तर आपण बघितलं होतं जे काही 2 मेटल्स आहे आयर्न अँड ऑक्सिजन. तर आयर्न मेटलवरती जे काही ऑक्सिजनची रिॲक्शन घडून येते मेटलवरती ऑक्सिजन
अटॅक करून त्यामध्ये कशाचं फॉर्म होतं, मेटल ऑक्साईडचं फॉर्म होतं. तर एक्झाम्पलमध्ये काय बघितलं आपण, जे काही आयनचे 4 मेटल्स आहे आणि ऑक्सिजनचा 3, त्यामध्ये त्यावर दोघांमध्ये रिॲक्शन घडून येते आणि त्यापासून मेटल ऑक्साईड्स फॉर्म होतो. त्या प्रोसेसला काय म्हटलं आहे, ऑक्सिडेशन करोजन. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितलं होतं आपण चॅप्टर 2मध्ये नेचर ऑफ द ऑक्साईड्स फॉर्म. त्यामध्ये नेचर ऑफ द ऑक्साईड्स फॉर्ममध्ये काय बघितलं होतं, त्यामध्ये मेन रिॲक्शन बघितली होती बघा. देन ऑक्सिडेशन करोजनची, मेटल प्लस ऑक्सिजन गिव्स मेटल ऑक्साईड्स इन ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑर करोजन प्रोडक्ट. तर त्यामध्ये काय बघितलं होतं आपण, जो काय मेटल एन्व्हायरमेंटमध्ये आणि त्याच्यावरती ऑक्सिजनची रिॲक्शन होते आणि त्यापासून मेटल ऑक्साईड्स हा प्रोडक्ट फॉर्म होतो. त्यालाच काय म्हटलं आहे, करोजन प्रोडक्ट. नेक्स्ट बघितलं होतं टाईप्स ऑफ ऑक्साईड्स फिल्म. तर सेकंड चॅप्टरमध्ये नेक्स्ट पॉईंट बघितलं होतं आपण टाईप्स ऑफ ऑक्साईड्स फिल्म. त्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स बघितले होते, ऑक्साईड्स फिल्मचे मेन टाईप्स बघितले कोणकोणते, स्टेबल फिल्म, अनस्टेबल फिल्म, व्होलाटाईल फिल्म, असे 3 मेन टाईप्स बघितले ऑक्साईड्स फिल्मचे. देन स्टेबल फिल्म्स अगेन डिवायडेड इंटू 2 मेन टाईप्स, पोरस फिल्म और नॉन पोरस फिल्म, हे आपण त्यामध्ये बघितलं होतं. हा जो काही चार्ट बघतोय आपण, त्या चार्टमध्ये आपण डिटेल स्टडी केले ऑक्साईड्स फिल्मचे टाईप्स ऑफ स्टेबल फिल्मचे टाईप्स. जे काय आपण ऑक्साईड्स फिल्मचे टाईप्स बघितले त्यामध्ये 1 बाय 1 आपण डिटेल स्टडी केले. जे काही स्टेबल फिल्म आहे त्याचे पोरस फिल्म आणि नॉन पोरस लेअर हे आपण पॉईंट स्टडी केलेले त्या चॅप्टरमध्ये, चॅप्टर नंबर 2. तर स्टेबल फिल्ममध्ये काय बघितलं होतं, अँड इम्प्युअस लेअर इज फॉर्म विच चेक फर्दर ऑक्सिडेशन करोजन. तर त्यामध्ये एक्झाम्पल बघितलं होतं ऑक्साईड्स फिल्म सच एज ॲल्युमिनियम, टीन, लीड्स, कॉपर्स. आणि सेकंड फिल्म बघितली होती अनस्टेबल फिल्म. तर अनस्टेबल फिल्ममध्ये रिॲक्शन बघितली होती बरं का, मेटल ऑक्साईड्स गिव्स इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन टू फ्रॉम मेटलची ऑक्सिजनवरती ऑक्सिजनची रिॲक्शन घडून मेटल ऑक्साईडचं प्रोडक्ट फॉर्म होतो आहे आणि त्यामधून आपण जो काही मेटल ऑक्साईडचं त्याचं डिकम्पोजिशन झालेलं बघायला भेटतं आपल्याला अनस्टेबल फिल्ममध्ये, ते आपण डिटेल स्टडी केलं. त्यानंतर जो काही व्होलाटाईल लेअर आहे त्यामध्ये बघितलं होतं बघा, व्होलाटाईल म्हणजे काय, उडून जाणार म्हणजे निघून जाणार, त्याला काय म्हटलं त्या सबस्टन्सला व्होलाटाईल सबस्टन्स. जो काही मेटलवरती करोजनचा व्होलाटाईल टाईपचं लेअर फॉर्म होतो ते आपण स्टडी केलं या पॉईंट्समध्ये व्होलाटाईल लेअरमध्ये. तर त्यामध्ये बघा ते ऑक्साईड्स लेअर फॉर्म इन व्होलाटाईल इन नेचर्स अँड इव्हॅपोरेट ॲज सून इट इज फॉर्म thereby leaving the underlying metal surface exposed for further attacks. This causes rapid continue corrosion leading to excessive corrosion. जर व्होलाटाईल लेअरचा जो काही मेटलवरती लेअर होतो व्होलाटाईल टाईपचा, तर त्याला काय म्हटलं, ऑक्सिडेशन टाईपचा लेअर. जो काय ऑक्सिडेशन टाईपचा व्होलाटाईल लेअर फॉर्म होतो तो कसा असतो, व्होलाटाईल इन नेचरचा. त्यामध्ये एक्झाम्पल बघितलं होतं मॉलिब्डेनम फॉर्म्स व्होलाटाईल इन मॉलिब्डेनम ऑक्साईड्स लेअर. तर यामध्ये काय, जे काही मॉलिब्डेनम सा मेटल आहे त्याची ऑक्सिजनची रिॲक्शन घडून येते आणि त्यापासून कोणता प्रोडक्ट फॉर्म होतो, देन मॉलिब्डेनम ऑक्साईड्स. म्हणजे यामध्ये काय, जे काही करोजन पॉईंट्स बघतो आपण त्यामध्ये काय बघितलं होतं, कोणताही मेटल घेतला आणि त्याची ऑक्सिजनची जर रिॲक्शन घडून आली तर त्याच्यावरती जो काही लेअर फॉर्म होतो, कोणता लेअर फॉर्म होतो, ऑक्साईडचा लेअर फॉर्म होतो. त्यालाच काय म्हटलं, त्या प्रोसेसला करोजन म्हटलं. आपण यामध्ये डिटेल स्टडी केले. म्हणजे चॅप्टर 2मध्ये आपण डिटेल करोजन हा पॉईंट स्टडी केला आहे. त्यामध्ये टाईप्स ऑफ करोजन, त्यानंतर त्याचे सब टाईप्स आपण डिटेल स्टडी केले. त्यानंतर यामध्ये चॅप्टर 2मध्ये आपण नेक्स्ट पॉईंट स्टडी केला होता कोणता, पिलिंग बेडवर्थ रूल. तर पिलिंग बेडवर्थ रूलमध्ये काय बघितलं होतं, इफ द स्पेसिफिक व्हॅल्यूम रेशो इज स्मॉल देन द रेशो ऑफ करोजन इज लार्ज. तर काय बघितलं होतं, जे काही स्पेसिफिक व्हॅल्यूम रेशो आहे तो जर स्मॉल असेल तर करोजनचा रेट काय होतो, लार्ज इन करोजन रेट. करोजनचा रेट काय होतो, इन्क्रीज होतो. त्यामध्ये एक्झाम्पल बघितलं होतं अल्कलाईन अर्थ मेटल. त्यामध्ये कोणकोणते मेटल्स बघा, अल्कली मेटल्स आणि अल्कलाईन अर्थ मेटल यामध्ये डिफरन्स पण आपण लेक्चरमध्ये स्टडी केलं आहे, परंतु त्याच्यावरती ओव्हरलुक करूया. तर अल्कली मेटल म्हणजे कोणते, जो काही पिरियोडिक टेबल आहे. आता तुम्ही 10वीपर्यंतचे काही पिरियोडिक टेबल्स हा पॉईंट स्टडी केला असेल. तर पिरियोडिक टेबल म्हणजे जे काही मराठी मीडियममधून आले त्यांच्यासाठी, तर पिरियोडिक टेबलला काय म्हणतात, आवर्त सारणी. ते आत्तापर्यंतचे काही आवर्त सारणी 10वीला सिलेबसमध्ये पॉईंट होतं बघा तुम्हाला, आवर्त सारणी.
तर त्यामध्ये जे काही एलिमेंट्स आहे त्यामध्ये कोणकोणते ब्लॉक्स आहे त्या तुम्ही स्टडीज केलेलं असेल तर त्यामध्ये जे काही पिरियोडिक टेबल आहे त्यालाच आवर्त सारणी म्हणतात मराठीमध्ये. पिरियोडिक टेबलमध्ये टोटल्स 4 ब्लॉक्स आहे. कोणकोणते? S, P, D अँड F. तर अशा प्रकारे 4 ब्लॉक्स आहे कशाचे पिरियोडिक टेबलमध्ये. त्यामध्ये आपल्याला पॉईंट्स काय बघायचा? अल्कली अँड अल्कलाइन अर्थ मेटल. तर अल्कली मेटल म्हणजे काय? जो काय फर्स्ट ब्लॉक आहे पिरियोडिक टेबलमध्ये आवर्त सारणीमधला S ब्लॉक. तर S ब्लॉकमध्ये 2 ग्रुप आहे, ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड. तर त्यामध्ये ग्रुप फर्स्टमध्ये जेवढे काही एलिमेंट्स प्रेझेंट्स आहे त्याला काय म्हटलं आहे? अल्कली मेटल्स. जो काही पॉईंट बघतोय आपण अल्कली मेटल्स, तर लक्षात आले का? तर जे काही S ब्लॉक बघतोय आपण पिरियोडिक टेबलमध्ये, S ब्लॉकमध्ये 2 ग्रुप आहे, ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड. ग्रुप फर्स्टला काय म्हटलं आहे? अल्कली मेटल आणि ग्रुप सेकंडला काय म्हणतात? अल्कलाइन अर्थ मेटल. तर ग्रुप फर्स्टमध्ये जेवढे काही एलिमेंट आहे हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम अँड फ्रॅन्सियम हे कोणते? अल्कली मेटल. आणि ग्रुप सेकंडमध्येच जेवढे काही एलिमेंट्स आहे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्क्रोंटियम अँड बॅरियम हे जे काही ग्रुप सेकंडमधील एलिमेंट्स आहे त्याला काय म्हटलं आहे? अल्कलाइन अर्थ मेटल. तर यामध्ये अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल हा पॉईंट्स आला आहे. त्यासाठी तुम्हाला अल्कली मेटल कोणते आणि अल्कलाइन अर्थ मेटल कोणते माहीत होण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आहे. तर लक्षात ठेवायचे S ब्लॉकमध्ये जे काही ग्रुप फर्स्टमध्ये एलिमेंट्स आहे ते कोणते? अल्कली मेटल. आणि S ब्लॉकमध्ये ग्रुप सेकंडमधले जे काही एलिमेंट्स आहे ते कोणते? अल्कलाइन अर्थ मेटल आहे. तर यामध्ये काय सांगितलं त्यांनी बघा. देन अल्कली अँड अल्कलाइन अर्थ मेटल लाईक्स लिथियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम फॉर्म्स ऑक्साइड्स ऑफ व्हॅल्यूम लेस दॅन व्हॅल्यूम ऑफ मेटल्स. तर यामध्ये जे काही अल्कली अँड अल्कलाइन अर्थ मेटल आपण यूज करणार आहे त्यामध्ये त्यापासून जे काही ऑक्साइड्स फॉर्म होतं त्याचं जर व्हॅल्यूम कमी असेल तर त्या मेटल्स व्हॅल्यूम काय होतं? कमी होतं. देन ऑक्साइड्स ऑफ व्हॅल्यूम लेस दॅन व्हॅल्यूम ऑफ मेटल्स. त्यानंतर ऑक्टेट रूल, पिलिंग बेडवर्थ रूल आपण स्टडी केला, त्यामध्ये बघितलं आहे अल्कली मेटल अँड अल्कलाइन अर्थ मेटल कशा प्रकारे यूज केले जातात. त्यानंतर चॅप्टर सेकंडमध्येच नेक्स्ट पॉईंट बघितला होता आपण फॅक्टर्स अफेक्टिंग ॲटमॉस्फेरिक करोजन. तर फॅक्टर्स अफेक्टिंग ॲटमॉस्फेरिक करोजन म्हणजे काय? जे काही ॲटमॉस्फेअरमध्ये वातावरणामध्ये जे काही करोजन घडून येतं त्यावरती कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ते आपण या पॉईंटमध्ये स्टडी केलं. त्यामध्ये बघा एक्सपोजर of the metal to air contain gases like carbon dioxide, sulfur dioxides and SO3. जे काही कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड्स यांसारखे जे काही गॅसेस आहे ते मेटलवरती एक्सपोज करतात, अटॅक करतात, त्यामुळे करोजन घडून येतं. तर फर्स्ट फॅक्टरमध्ये बघितलं आपण गॅसेस. तर सेकंडमध्ये एक्सपोजर ऑफ मेटल्स टू मोस्टली मेटल्स, मॉइश्चर एस्पेशली सॉल्ट, वॉटर. तर जे काही एक्सपोजर मेटल्स आहे ते कशामध्ये ठेवले जातात? जे काही सॉल्ट वॉटर आहे त्यामध्ये ते ठेवले जातात. कोणते? एक्सपोजर मेटल्स. देन थर्ड फॅक्टर बघितलं होता टेम्परेचर. देन टेम्परेचर बिटवीन अँड इन्क्रीजेस द टेम्परेचर देन इन्क्रीजेस करोजन. तर या फॅक्टर्समध्ये काय बघितलं होतं आपण? इन्व्हायरमेंटमध्ये जर टेम्परेचर इन्क्रीज जर झाले तर करोजनचा रेट काय होतो? इन्क्रीज होतो. आपण टेम्परेचर या पॉईंटमध्ये बघितलं आहे. त्यानंतर नेचर ऑफ द फर्स्ट लेअर ऑफ ऑक्साइड्स फ्रॉम देन सम ऑक्साइड्स लाईक ॲल्युमिनियम ऑक्साइड्स फ्रॉम इनसोल्युबल प्रोटेक्टिंग लेअर विच कॅन प्रिव्हेंट फर्दर करोजन. अदर्स लाईक रस्ट इझिली क्रम्बल्स अँड एक्सपोज द रेस्ट ऑफ द मेटल्स. त्यामध्ये थर्ड पॉईंटमध्ये बघितलं होतं आपण नेचर ऑफ द फर्स्ट लेअर इन ऑक्साइड्स फॉर्म. त्यामध्ये वेगवेगळे ऑक्साइड्स फॉर्म कशा प्रकारे होतात ते आपण बघितले. तर फॅक्टर्स अफेक्टिंग ॲटमॉस्फेरिक करोजनमध्ये टेम्परेचर, त्यानंतर गॅसेस अँड नेचरचे फॅक्टर्स आपण त्यामध्ये स्टडी केलेत. त्यानंतर जे काही करोजनचे मेन टाईप्स आहे वेट करोजन अँड ड्राय करोजन आपण डिटेल बघितले. तर वेट करोजनलाच इलेक्ट्रोकेमिकल करोजन असे म्हटले जाते आपण बघितले. तर त्यामध्ये व्हॉट इज मीन बाय वेट करोजन आपण बघितले. त्यानंतर त्याचं मेकॅनिझम एक्झाम्पल आपण स्टडी केलं आहे. त्यानंतर गॅल्व्हनायझिंग करोजन हा पॉईंट स्टडी केला. तर गॅल्व्हनायझिंगमध्ये काय स्टडी केलं? दी गॅल्व्हनिक सेरीज डिटरमाइन्स द नॉबिलिटी ऑफ मेटल्स अँड सेमी मेटल्स. तर गॅल्व्हनिक करोजनमध्ये कोणता पॉईंट स्टडी केला? तर त्यामध्ये जे काय मेटल्स आहे त्यामध्ये ते काय डिटरमाइन करतात?
देन नॉबिलिटी ऑफ मेटल्स अँड सेमी मेटल्स, जे काही मेटल्स आणि सेमी मेटल्स आहे त्याची नॉबिलिटी डिटरमाइन करतात गॅल्व्हॅनिक करोजन. When two metals are submerged and electrolyte while also electrical connecting by some external conductor, then less nobles will experience the galvanic corrosion. आपण गॅल्व्हॅनिक करोजनमध्ये स्टडी केलं, त्यामध्ये इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि गॅल्व्हॅनिक सेल्स हे यूज केले जातात, आपण बघितलं गॅल्व्हॅनिक करोजनमध्ये. त्यानंतर गॅल्व्हॅनिक सेरीज बघितली, त्यामध्ये कोणकोणते इलेमेंट ऑर मेटल मोर ॲनोडिक ऑर मोर कॅथोडिक येते आपण स्टडी केले. त्यानंतर करोजन या पॉईंट्समध्ये चॅप्टर सेकंडमध्ये आपण पिटिंग करोजन हा पॉईंट्स बघितला आहे. तर पिटिंग करोजन म्हणजे काय, त्यामध्ये काय बघितलं होतं बघा. पिटिंग करोजन म्हणजे हा एक करोजनचाच टाईप्स आहे, परंतु त्यामध्ये मेटल हा पूर्णपणे डिस्ट्रक्टिव्ह केलं जातं, त्यामध्ये मेटलचं डिस्ट्रक्शन केलं जातं या पिटिंग करोजनमध्ये. तर यामध्ये डायग्राममध्ये बघा, पिटिंग करोजन म्हणजे मेटलवरती जे काही डायरेक्ट पिट म्हणजे काय खड्डा, म्हणजे मेटलवरती आपल्याला डायरेक्ट छिद्र बघायला भेटते. तर पिटिंग करोजन या प्रोसेसमध्ये डायग्राममध्ये दाखवले बघा. अशा प्रकारे मेटलची कंडिशन होती पिटिंग करोजनमध्ये. देन पिटिंग करोजन इज ए लोकलाइज फिनोमिनन कन्फाइंड टू स्मॉलर एरिया, देन फॉर्मेशन ऑफ मायक्रोपिट्स अँड व्हेरी डॅमेजिंग. त्यामध्ये बघा काय सांगितलं त्यांनी, मेटलवरती मायक्रोपिट्स फॉर्म होतात आणि त्यामुळे मेटल्स हा व्हेरी डॅमेजिंग टाईपचा बघायला भेटतो आपल्याला. त्यामध्ये ॲनोडिक अँड कॅथोडिक टाईपचे पिटिंग करोजन घडून येते मेटलवरती. त्यामध्ये पिटिंग करोजनमध्ये बघितलं होतं बघा, व्हेरी डिस्ट्रक्टिव्ह सिन्स हायली लोकलाइज मेगो अंडर डिटेक्टेड अंटिल फेल्युअर ऑकर्स. त्यामध्ये व्हेरी डिस्ट्रक्टिव्ह मेटलचं जास्त प्रमाणात डिस्ट्रक्शन घडून येतं कशात, पिटिंग करोजनमध्ये. देन ग्रॅव्हिटी कॉजेस पिट टू ग्रो डाऊनवर्ड, करोजन रेट्स कॅन इन्क्रीजेस विथ टाइम्स. आपण पिटिंग करोजनमध्ये स्टडी केले. त्यानंतर डिफरन्शियल एरिएशन हा पॉईंट स्टडी केला होता. तर डिफरन्शियल एरिएशन यामध्ये काय बघितलं होतं, जो काही पी एच रेंज आहे ती आपण यामध्ये डिटेल स्टडी केली होती. तर पी एच रेंजमध्ये जे काही पी एच रेंज जर 1 to 7 जर असेल तर तो कोणता ॲसिडिक टाईपचा नेचरचा सबस्टन्स आहे. त्यानंतर पी एच रेंज जर 7 असेल तो सबस्टन्स कसा आहे, न्यूट्रल टाईपचा. आणि पी एच रेंज ही 7 to 14 जर असेल तर सबस्टन्स कसा आहे, बेसिक टाईपचा आहे. बेसिक पॉईंट्स मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितले. तर जे काही डिफरन्शियल एरिएशन त्यामध्ये आपण त्याचा पी एच कशाप्रकारे चेक करतो हे आपण त्या डिफरन्शियल एरिएशन या पॉईंटमध्ये स्टडी केले. तर पी एच तेनं ठेवण्यासाठी त्याची रेंज लक्षात ठेवायची. त्यामध्ये 1 ते 7 पर्यंतची काही पी एच रेंज जर असेल त्याची मेटलची तर तो कोणता ॲसिडिक टाईपचा. म्हणजे तुम्ही सायन्समध्ये आत्तापर्यंत 10वीपर्यंत पॉईंट शिकला असेल बघा, ॲसिडिक, बेसिक अँड न्यूट्रल. तर त्यामध्ये 1 ते 7पर्यंत जर 7पर्यंत जर रेंज असेल पी एचची तर ते ॲसिडिक टाईपचे सबस्टन्स आहे. त्यानंतर 7 जर असेल तो न्यूट्रल आणि 7 to 14 जर असेल तर देन बेसिक टाईपचे सबस्टन्स आहे आपण स्टडी केले. त्यानंतर नेक्स्ट बघितलं होतं नेक्स्ट पॉईंट फॅक्टर्स अफेक्टिंग करोजन. तर फॅक्टर्स अफेक्टिंग करोजनमध्ये मेटलवरती करोजन घडून येण्यासाठी कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात ते आपण स्टडी केले. त्यामध्ये नेचर ऑफ मेटल्स, नेचर ऑफ इन्व्हायरमेंट्स हे 2 फॅक्टर्स बघितले होते आपण. तर नेचर ऑफ मेटलमध्ये काय बघितलं होतं, देन पोझिशन ऑफ मेटल इन गॅल्व्हॅनिक सेरीज, त्यानंतर रिलेटिव्ह एरियाज ऑफ कॅथोड्स अँड ॲनोड, प्युरिटी ऑफ मेटल्स, फिजिकल स्टेट्स ऑफ मेटल्स, नेचर ऑफ सरफेस फिल्म, देन सोल्युबिलिटी ऑफ करोजन प्रोडक्ट, व्होलॅटिलिटी ऑफ करोजन प्रोडक्ट, असे नेचर ऑफ मेटल्समध्ये स्टडी केले. त्यानंतर नेचर ऑफ करोडिंग इन्व्हायरमेंटमध्ये कोणकोणते फॅक्टर्स स्टडी केले, देन फॉलोइंग इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स इन्फ्लुएन्स इंटेन्सिटी ऑफ करोजन. त्यामध्ये टेम्परेचर, ह्युमिडिटी ऑफ एअर, प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटीज, इन्फ्लुएन्स ऑफ पी एच हे मेन टाईप्स बघितले. तर टेम्परेचर, ह्युमिडिटी, देन प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटीज आणि इन्फ्लुएन्स ऑफ पी एच जे काही फॅक्टर्स आहे त्याचा मेटलवरती कशाप्रकारे इफेक्ट होतो ते आपण या पॉईंट्समध्ये स्टडी केलं आहे. तर टेम्परेचरमध्ये बघा
with the rise in temperature of environment, the reaction rate and also diffuse rate of increases, thereby generally corrosion rate also increases. तर यामध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काही इन्व्हायरमेंटमध्ये जर टेम्परेचर इन्क्रीजेस झाले तर रिॲक्शनचा रेट काय होतो, करोजन घडून येण्याचा तो रेट काय होतो, इन्क्रीज होतो. देन इन्क्रीज टेम्परेचर रिॲक्शन रेट इज इन्क्रीज. त्यानंतर ह्युमिडिटी ऑफ एअर बघितली होती. तर ह्युमिडिटी ऑफ एअरमध्ये काय बघितलं होतं, इट इज डिसाइडिंग फॅक्टर्स ॲटमॉस्फेरिक करोजनची काही इन्व्हायरमेंटमध्ये करोजन घडून येते त्या फॅक्टर्सवरती ह्युमिडिटी ऑफ एअर हा पॉईंट्स डिपेंड असतो. प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटीज इन ॲटमॉस्फेअरमध्ये बघा, प्रेझेन्स ऑफ करोजिव्ह गॅसेस लाईक सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, H2S अँड ऑक्सिजन, याचे काही गॅसेस इन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेन्स त्याच्यावरती इफेक्ट होतो करोजन घडून येण्यासाठी मेटलवरती. आणि लास्ट पॉईंट बघितला त्यामध्ये इन्फ्लुएन्स ऑफ pH. जनरली ॲसिडिक मीडिया pH इज लेस दॅन 7. बघा मी सांगितलं होतं pH जर लेस दॅन 7 जर असेल तर ते सबस्टन्स कोणता, ॲसिडिक टाईपचा. तर यामध्ये काय सांगितलं त्यांनी, जनरली ॲसिडिक मीडिया करोजन रेट इज हायर. तर ॲसिडिक मीडियाचे जे काय सबस्टन्स असते त्यामध्ये करोजन रेट काय असेल, हायर, त्यामध्ये इझिली करोजन घडून येते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितला होता प्रिव्हेन्शन ऑफ करोजन. तर प्रिव्हेंटिंग करोजन इट्स द importance order avoiding occlusions. Then majority of the structure we use the made of metals in include bridges, automobiles, machinery, household goods like windows, grills, doors, railways, lines. तर प्रिव्हेन्शन ऑफ करोजन मध्ये काय सांगितलं त्यांनी, तर करोजन कोठे जास्त प्रमाणात घडून येते, ब्रिज, जे काही मोठमोठाले पुल्स आहे त्यामध्ये ब्रिज तयार करण्यासाठी जे काही मेटल यूज करणार आपण त्यामध्ये जास्त प्रमाणात करोजन घडून येते. त्याचप्रमाणे ॲटोमोबाईल्स, मोठमोठ्याले मशिनरी, त्यानंतर हाऊसहोल्डमध्ये म्हणजे त्यामध्ये जे काही दरवाजाला खिडकीला जे काही ग्रिल्स लावतोय त्यामध्ये जास्त प्रमाणात करोजन घडून येते. त्यानंतर रेल्वे लाईन्स, बघा रेल्वे लाईन्स हे काय असते, रेल्वे रूळ हे लोखंडाचे असते, मेटलचे असते, त्यावरती सुद्धा जास्त प्रमाणात करोजन घडून येते. त्यानंतर चॅप्टर सेकंडमध्येच आपण नेक्स्ट पॉईंट स्टडी केला होता टिनिंग. तर टिनिंगमध्ये बघा, टिनिंग प्रोसेसमध्ये काय सांगितलं त्यांनी, दी प्रोसेस ऑफ कोटिंग टिन ऑन आयर्न. तर टिनिंग प्रोसेसमध्ये टिनिंग म्हणजे काय, जे काही टिन मेटल आहे त्याच्यावरती जे काय आयर्न मेटल आहे त्याच्यावरती टिनचं कोटिंग केलं जातं. त्या प्रोसेसला काय म्हटलं आहे, टिनिंग प्रोसेस. त्यामध्ये बघितली होती आपण कशा प्रकारे प्रोसेस घडून येते. फर्स्टली जो काय मेटल आहे तो डायनोटेस्ट सोबतने क्लीन केला जातो, त्यानंतर ड्राय केला जातो आणि झिंक ZnCl2 जी काही झिंक क्लोराईडची फ्लक्स आहे ती त्यामध्ये पास केली जाते. त्यामध्ये मेटल हा 232 डिग्री सेल्सिअसला मेल्ट केला जातो, त्यानंतर हॉट रोलर्सकडे पास केला जातो आणि लास्टली ॲनिलेट केला जातो आणि कूल केला जातो. या अशा प्रकारे टिनिंग प्रोसेस घडून येते. टिनिंग प्रोसेसमध्ये काय शॉर्टली लक्षात ठेवायचं, जे काय आयर्न मेटल आहे त्याच्यावरती टिन मेटलचं कोटिंग केलं जातं. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, टिनिंग. तर टिनिंग म्हणजे काय, कलाई करणे. त्यामध्ये ॲप्लिकेशन बघितलं होतं त्याचे. आणि नेक्स्ट बघितलं होतं डिफरन्स बिटवीन गॅल्वनायझिंग अँड टिनिंग. तर गॅल्वनायझिंग अँड टिनिंगचे काही मेन प्रोसेस आहे त्यामध्ये डिफरन्स बघितला होता. तर त्यामध्ये गॅल्वनायझिंगमध्ये बघितलं होतं त्यामध्ये जो काही मेटल्स आहे त्याच्यावरती झिंकचं, आयर्नवरती झिंकची कोटिंग केली जाते. कशात, गॅल्वनायझिंगमध्ये. आणि टिनिंगमध्ये बघितलं होतं जो काही आयर्न आहे त्याच्यावरती टिनचं कोटिंग केलं जातं आपण. त्यामध्ये मेन डिफरन्स बघितला आहे. त्यामध्ये बरेच पॉईंट्स होते डिफरन्सचे, ते आपण स्टडी केले त्यामध्ये. त्यानंतर पेंटिंग अँड ग्रीसिंग. तर पेंटिंग अँड ग्रीसिंग या पॉईंट्समध्ये काय बघितलं होतं, जे काही मेटल्स आहे त्याच्यावरती त्याचं करोजन होऊ नये म्हणून त्याचं करोजनपासून प्रिव्हेन्शन करण्यासाठी त्याच्यावरती पेंटिंग अँड ग्रीसिंग केलं जातं. ते आपण या पॉईंट्समध्ये स्टडी केलं. त्यानंतर चुजिंग. तर चुजिंगमध्ये काय सांगितलं, एक्झाम्पल बघितलं होतं ॲल्युमिनियम अँड स्टेनलेस स्टील्स आर हायली करोजन रेजिस्टन्स. तर चॅप्टर सेकंडमध्ये नेक्स्ट पॉईंट बघितला होता फॅरेडेज फर्स्ट लॉ अँड फॅरेडेज सेकंड लॉ. तर जे काही इम्पॉर्टन्स लॉ आहे फॅरेडेज फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ, त्याचं स्टेटमेंट बघितलं होतं फर्स्ट लॉचं, दी मास ऑफ सबस्टन्स
deposited or liberated at the any electrode is directly proportional to the quantity of electricity or charges. आपण फर्स्ट लॉचं स्टेटमेंट बघितलं होतं, त्यामध्ये मॅथमॅटिकल स्टेटमेंट m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू q, त्यामध्ये m काय मास ऑफ सबस्टन्स अँड q काय देन इलेक्ट्रिकल चार्जेस आपण डिटेल स्टडी केले. त्यानंतर फॅरेडेज सेकंड लॉ पण आपण स्टडी केला. तर फॅरेडेज फर्स्ट लॉ आणि फॅरेडेज सेकंड लॉ हे नाव कशावरून दिले, जे काही फॅरेडेज नावाचे सायंटिस्ट आहे त्यांनी जे काही दोन लॉ डेव्हलप केले, फॅरेडे फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ, त्यामुळे त्यांच्या नावावरून त्या लॉला नाव दिले गेले फॅरेडेज फर्स्ट लॉ आणि फॅरेडेज सेकंड लॉ. तर अशा प्रकारे जो काही चॅप्टर सेकंड आहे बेसिक सायन्स केमिस्ट्रीमध्ये करोजन, इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टरमध्ये आपण आत्तापर्यंत जेवढे काही पॉईंट्स बघितले तेवढे लेक्चरमध्ये स्टडी केलेले आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या प्रत्येक पॉईंट्सवरती ओव्हरलुक केले म्हणजे तुम्हाला चॅप्टर सेकंडमध्ये कोणकोणते पॉईंट्स आहे ते समजण्यासाठी आपण आजचे लेक्चर घेतलेलं आहे, त्यामध्ये बघितले बरेच पॉईंट्स. तर अशा प्रकारे आजचे लेक्चर आहे चॅप्टर सेकंड मेटल करोजन, इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवरती होते. तर नेक्स्ट लेक्चर हे बेसिक सायन्स केमिस्ट्रीमध्ये चॅप्टर थर्ड पेंट वर्निसेस, इन्सुलेटर पॉलिमर, ॲडिजॉइंट लुब्रिकंट्स या चॅप्टरवरती रिव्हिजनवरती आपण घेणार आहोत नेक्स्ट लेक्चर.